नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। अधिकाऱ्यांच्या रजा आणि सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आता कर्जमाफीचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। नक्कीच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। परंतु मित्रांनो, आता हे जे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, त्या संदर्भातली आपण माहिती शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत तेही आपण जाणून घेऊयात। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026साठी राज्यातील सहकार उपनिबंधकांसह संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा सुट्ट्या रद्द केल्या आहेत। जे रजेवर गेले आहेत त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश आज काढण्यात आले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची घोषणा यापूर्वीच राज्य शासनाने केली आहे। त्या अनुषंगाने शासनाला आवश्यक ती माहिती केव्हाही लागू शकते। यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक आहे। त्यामुळे रजा आणि सुट्ट्यांचा आढावा घ्यावा। ज्यांना यापूर्वी रजा दिल्या आहेत किंबहुना जे रजेवर आहेत त्यांना कार्यालयात उपस्थित ठेवावे असे आदेश देण्यात आले आहेत। अधिकाऱ्यांच्या VCवर झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत। जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक वर्ग 2 मधील अधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयात आणि कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। या योजनेचा लाभ 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्यातील तहसील, सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या निर्णय पीक कर्जाचा यात समावेश असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता कर्जमाफीच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या प्रोत्साहनाचे जे पैसे आहेत 50,000 रुपये तेही जमा केले जाणार आहेत। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।